अधिकारी आहेत की ज्यांनी एकाच वेळेस 3 पदं भूषवलेली आहेत. प्राथमिक शिक्षण अधिकारी, डाएटचे प्राचार्य, त्याचबरोबर नंतर माध्यमिक शिक्षण अधिकारी. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला एक अधिकारी असतो, परंतु हे 3 डिपार्टमेंट अगदी हातोटीने कौशल्याने सांभाळत नवनिर्मित पालघर जिल्ह्याला ज्यांनी 2025 पर्यंत यशस्वीपणे पुढे आणलं, त्या आदरणीय माननीय श्रीमती संगीता भागवत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये किंवा ज्यांना मी खूप जवळून बघितलं आणि ज्यांच्या विचारांमधून माझी जडणघडण झाली अशा आदरणीय माननीय श्रीमती संगीता भागवत मॅडम, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गुप्ता साहेब, सर्व तज्ञ मार्गदर्शक आणि आमची सर्व BRCची टीम. या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणाचा हा आजचा शेवटचा दिवस आहे. बोलण्यासारखं भरपूर काय आहे, परंतु या ठिकाणी बोलणं उचित नाही, कारण यावरती खूप जण बोललेले आहेत. मात्र मॅडमांसाठी सांगणं खूप गरजेचं आहे की याचा आउटपुट काय. जसं आपण पहिल्या दिवशी सुरुवात केली होती की आपण इथे कशासाठी आले होतो. आपण 5 दिवस आपली शाळा किंवा हायस्कूल किंवा कॉलेज सोडून या ठिकाणी आलो. 5 दिवस व्यवस्थितपणे प्रशिक्षण घेतलं. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने सोय करण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, इथं जरी डाएटचं असलं, शिक्षणाचं सर्व जरी एकत्रच बघतात. असं काही नाही की डाएटचं आहे किंवा प्राथमिकचं आहे किंवा माध्यमिकचं आहे. सगळे सर्व उच्च अधिकारी एकत्र बसून त्यावरती डिसिजन घेत असतात. ज्यावेळेस या प्रशिक्षणाचं ठरलं, मॅडमांना खरं तर यायचं होतं, परंतु खूप साऱ्या मिटिंग्स असल्यामुळे त्यांना पॉसिबल झालं नाही. आज मात्र मॅडमांना सांगितलं की कृपया तुम्ही वेळात वेळ काढून या. आता मिटिंग चालू आहे पण तरी सुद्धा मॅडम आल्या. तर याचा आजच्या प्रशिक्षणाचं हे जे संपण्यात आलं, याच्यातून 3 गोष्टी आपल्याला बांधवांना साध्य करायच्या. पहिली तर गोष्ट आपल्या ज्या दिवशी सुरुवात झाली होती, प्रथमचं वाक्य किंवा प्रथम फाउंडेशनचं जे काही रिपोर्ट्स प्रसिद्ध झाला असरचा, महाराष्ट्र हा बिना लेखनाचा आणि वाचनाचा घडू पाहतोय का, की येत्या भविष्य काळामध्ये हे चित्र बदलण्याचं हे प्रशिक्षण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये खूप साऱ्या गुणवत्तेच्या भेटी होणार आहेत. मग या गुणवत्तेच्या भेटींच्या माध्यमातून काय घडणार आहे, तर ह्या प्रशिक्षणानंतर काय घडलं. जर मागच्या वर्षी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आपण घेतलं, त्यानंतर हे प्रशिक्षण घेतलं, आता हे प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व शिक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. प्रत्येक शिक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धत सोडून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्या विचार प्रवर्तनाला वाव मिळेल या पद्धतीने आपल्याला काम करू. आपला जिल्हा ज्यावेळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहिल्या 10 मध्ये असेल, पहिले 5चा प्रश्नच नाही, पण कमीत कमी पहिल्या 10 मध्ये जरी असेल तरी खऱ्या अर्थाने या प्रशिक्षणाचा योग्य असा उद्देश सफल झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं आमच्या सर्वांच्या वतीने एवढंच सांगणं आहे की या प्रशिक्षणातून खूप सारं आउटपुट जे आहे ते शिक्षकांपर्यंत पोहोचावं आणि त्या माध्यमातून आपला जिल्हा हा गुणवत्तापूर्ण जिल्हा बनला पाहिजे. यासाठी आपल्याला सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यानंतर पुढच्या काळामध्ये वरिष्ठ अधिकारी महोदय यांच्या शाळांवरती भेटी होतील. गुणवत्तेच्या अनुषंगाने लर्निंग आउटकम्स आहे, कॉम्पिटन्सी आहे, क्षमता आहेत, कौशल्य आहेत, खूप सारं आहे. या अनुषंगाने जेव्हा शाळेवरती हे काम होईल त्यावेळी त्या अर्थाने जर आउटपुट दिसलं तर आपल्या या ठिकाणी समजेल की प्रशिक्षणाचा खरा उद्देश सफल झाला. बाकी बोलण्यासारखं काही नाही. पुन्हा एक आणखी नवीन ऍडिशन तुम्हाला मेसेजद्वारे पोहोचला असेल की आपण सर्व प्रयत्न करतो की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. कालपर्यंत तुमच्यापर्यंत सूचना होत्या की एका वर्गासाठी 3 तज्ञ असावेत, परंतु रात्री 8 वाजता पुन्हा पत्र आलं, आम्ही डोक्याला हात लावून बसलो. आता हे परत नवीन सुरू झालं, कारण सूचना बदलतात तसं माणसाला पण बदलावं लागतं. त्यामुळे सूचना तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल. परत एवढाच आहे की 2 तज्ञ मार्गदर्शक आपल्याला सांगितले, त्यामुळे एका वर्गासाठी 2 तज्ञ मार्गदर्शक ऑथराइजपणे आपल्या या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं आहे. जास्त काही बोलणार नाही. आपल्या सर्वांना पुढील प्रशिक्षणासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलं प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत नाही, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू ही सदिच्छा. थँक्यू सो मच.